ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। ॐ मागच्या वेळेला आपण दुसरा जो मंत्र आहे त्याच्यावरती साधारण विवेचन पाहिलं होतं, पण ते आपलं पूर्ण झालं नव्हतं। त्याच्यामुळे दुसऱ्या मंत्राचा राहिलेला भाग आज पूर्ण करू, आणि जर तो आधी पूर्ण झाला तर थांबूयात, म्हणजे काही शंका असतील तर विचारू, पुढचा मंत्र नको। याचं कारण मग तो अर्धवट झाला त्या दिवशी जर पूर्ण झाला नाही तर त्याची सलगता जी आहे ती लक्षात येणार नाही। आपण कर्माचा लेप, कर्मबंध इथपर्यंत साधारण मागच्या वेळेला विवेचन ऐकलं। तर मुळात कर्माचा लेप होतो किंवा कर्मबंधन होतं याचं कारण कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया असणारच। म्हणजे आपण एखादं कर्म केलं की त्याचा स्वाभाविक जे काही फल ज्याला म्हणतो तर ते येणारच। मग ते फल हे कधी पापरूपी असेल, कधी पुण्यरूपी असेल। म्हणजे आपण नको म्हटलं तरी ती आपल्याला भोगावी लागणार। पण मग ती चांगल्या पद्धतीची किंवा पुण्यकर्मी किंवा ज्या ठिकाणाहून ते कर्म प्रवृत्त होतं, पहिल्यांदा जो संकल्प निर्माण होतो कोणतंही काम करण्यापूर्वी किंवा त्याच्या आधी, म्हणजे अगदी एखादी इथे ठेवलेली वस्तू, हे पेन मला उचलावं असं वाटलं तर जेव्हा मी ही कृती करतो तर तेव्हा पहिल्यांदा ती कृती माझ्या मनामध्ये त्याचा एक ठसा उमटलेला असतो किंवा मनानं मला त्या संदर्भामधल्या सगळ्या संवेदना किंवा सूचना दिलेल्या असतात। मग ही कर्मप्रवृत्ती जिथून निर्माण होते ती मनोभूमी जी आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्या संतांनी जो उपदेश केला आहे किंवा अनेक संतांनी, तर तो मनाला केला आहे। समर्थांचे तर मनाचे श्लोक आहेत, तो सगळा उपदेश समर्थांनी जो केला आहे तो मनाला केला आहे। तर ती मनोभूमी आमची जर शुद्ध, सात्विक आणि ईश्वरानुगामी, म्हणजे ईश्वराकडे जाणारी, त्या मार्गामध्ये चालणारी आमची असेल तर अशी कर्म जर आमच्या शुद्ध मनोभूमीतनं झाली तर त्याच्यातनं पापात्मक किंवा पुण्यात्मक कर्म उद्भवत नाहीत। म्हणजे काय तर कर्म घडून सुद्धा कर्म उद्भवत नाहीत याचा अर्थ आपण कर्म करत नाही असं नाही, तर कर्म घडून सुद्धा त्याचा लेप लागत नाही। एका ठिकाणी माऊली म्हणतात, जे स्वधर्मे आज्ञा पिले ते तैसेची अनुसरले, तया जे जे फळ आले ते धर्मरूप, तरी तो धर्मेश्वर करी कर्माचा परिहार, तै चित्तशुद्धी अनिवार्य होवो लागे। मग मुळात प्रश्न असा आहे, तै चित्तशुद्धी अनिवार्य होवो लागे, मग या चित्तशुद्धीची आवश्यकता काय? तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण। कर्मानं
चित्तशुद्धी होते. पण हे महत्त्वाचं आहे की कोणत्या कर्मानं चित्तशुद्धी होते. कोणत्या कर्मानं चित्तशुद्धी होते तर जे कर्म हे आपल्या धर्माला अपेक्षित आहे, त्या धर्माला अनुकूल असलेलं कर्म आपण केलं की त्यानं चित्तशुद्धी होते. देखे स्वधर्मो हा आचरता दोषू नासे असता, माऊली म्हणतात. म्हणजे स्वधर्माचं आचरण केलं की आपोआप त्यातले दोष नाहीसे होतात. मग दोष कशामुळे लागतात किंवा ते कशामुळे निर्माण होतात तर आम्ही जी कर्म करतो ती कर्म जर वेदांना संमत नसतील तर त्यानं दोष लागतो. म्हणजे वेदांनी जे सांगितले ते आम्ही केलं नाही की आम्हाला दोष लागतो, किंवा वेदांनी जे करू नका असं सांगितलंय ते जरी आम्ही केलं तरी सुद्धा आम्हाला दोष लागतो. मग बघा परत स्वधर्म असा एक विषय आहे त्यातला. स्वधर्म हा म्हणजे धर्म ही मुळात आपल्याकडे अशी काही संकल्पना नाही. आत्ता धर्म म्हणजे कोणताही काय म्हणतात ज्याला आपण आत्ता हिंदू धर्म, मुसलमान, ख्रिश्चन असे जे धर्माची व्याख्या करतो त्याला धर्म अशा अर्थानं घेतलेलं नाही. तर धर्म ही अखंड बदलत जाणारी गोष्ट आहे. म्हणजे त्या त्या वेळेला आमच्या आजूबाजूची किंबहुना आमची जी व्यवहारातली परिस्थिती आहे त्याला एका अर्थानं धर्म म्हटलेला आहे. हा एक धर्म वेगळा, आणि वेदांमध्ये जशा पद्धतीचं आचरण आम्हाला सांगितलेलं आहे तो एक धर्म वेगळा. एखादी गोष्ट आम्हाला आवडते म्हणून आम्ही करतो, तर ते आवडते म्हणून केली पण ती जर वेदांच्या विपरीत आहे, म्हणजे वेदांच्या विपरीत जर आम्ही एखाद्या गोष्टी केल्या केवळ ती आम्हाला आवडते म्हणून, तर ती धर्माच्या व्याख्येमध्ये बसणार नाही. म्हणजे त्याला धर्म असं म्हणता येणार नाही. मग जन्मभर जरी स्वधर्माचं आचरण केलं, स्वधर्माचं म्हणजे आपण आत्ता असं पकडू की मला एखादी गोष्ट आवडते म्हणून मी ती केली, तर काय होईल, तरी सुद्धा त्याला त्या कर्माचा लेप होईल. याचं कारण असं जे कर्म आम्हाला आवडतं ते आम्ही केलं की पुन्हा त्या कर्माचा कर्मबंध ज्याला म्हणतात, कर्माचा लेप ज्याला म्हणतात तो आम्हाला लागणार आहे. मग हे न होण्याकरता काय केलं पाहिजे, तर जे आम्ही कर्म करतो ते वैराग्य सिद्धी पाविजे असं एका ठिकाणी माऊलींनी उल्लेख केलाय. मनाने आमच्या त्या वैराग्यापर्यंत आम्हाला पोचता आलं पाहिजे. आपण 2-3 उदाहरणं मागच्या काही वर्गांमध्ये पाहिली की त्या साधूचं एक उदाहरण पाहिलं वैराग्याकरता, आणि हे सगळं म्हणजे दिसायला जरी भगवी वस्त्र नेसलेली असली. कालच माझ्याकडे एक जण आले होते आणि ते त्यांचे काही अनुभव सांगत होते. नर्मदा परिक्रमेला गेले होते, तर परिक्रमेच्या याच्यात त्यांनी अनुभव सांगितले. एका ठिकाणी म्हणाले मी भोजनाकरता थांबलो होतो, म्हणजे मुक्कामाकरता रात्र काय चालून आले होते. तर परिक्रमेमध्ये जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करतो तेव्हा मुळात ती चित्तशुद्धी करता आणि कोणतीही कामना किंवा अपेक्षा मनामध्ये न ठेवता अशा पद्धतीने ती केली पाहिजे.
ते म्हणजे मी ज्या ठिकाणी ज्या आश्रमात उतरलो तर त्यांनी मला विचारलं क्या क्या लोगे प्रसाद में. तर ते म्हणाले जो जो कुछ आप देंगे वो प्रसाद ही है मेरे लिए. तुम्ही काय जे बनवाल ते प्रसाद आहे. आणि माझ्यानंतर म्हणाले एक जण कोणीतरी आले, त्यांनी काय भात वरण डाळ खिचडी किंवा अशा पद्धतीचं भात तयार केला. पण नंतर जे कोणी आले तर तेही माझ्यासारखेच परिक्रमावासी होते आणि ते त्या आश्रमात जे कोण होते त्यांच्यावरती एकदम रागावले आणि म्हणाले काय हे आम्ही एवढं चालून आलो आणि तुम्ही पोळी वगैरे नाही का बनवली. तर बघा, या अशा भावनेनं किंवा अशी काही कामना ठेवून आम्ही जर परिक्रमा करत असू तर त्या परिक्रमेचा पारमार्थिक लाभ जो म्हणतात तो कोणताही होणार नाही. श्रम एव केवलम, जे शंकराचार्य म्हणतात की या सगळ्यांनी काय झालं, जर आम्ही पुन्हा त्या गोष्टींकडे गेलो म्हणजे सकाम भावनेनं काही केलं तर ते परमार्थातून आम्हाला मागे 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 आणतं. म्हणजे कोणतीही भावना मनामध्ये न ठेवता जर ते कर्म केलं आणि समोर जे आलेलं आहे त्याचा स्वीकार केला चांगल्या मनानं, तर काय होईल, तर उत्तम लोकप्राप्ती होईल. म्हणजे आपण ज्याला उत्तम लोक म्हणजे काय, हा देह टाकल्यानंतर स्वर्गप्राप्ती होईल असं म्हणतो. पण नाही, लक्षात घ्या, ती सुद्धा गोष्ट जी आहे ना ती सुद्धा मोक्ष मार्गाच्या आड येणारी आहे. मोक्षाच्या ऐलद्वारी उभी करण्याकरता समर्थ आहे असं म्हणतात. त्या मोक्षाच्या लाभाला ते मुक्तील. मग काय केलं पाहिजे, तर कशा पद्धतीनं केलं पाहिजे एखादं कर्म आणि ज्या कर्मानं आमची चित्तशुद्धी होणार आहे ते कर्म कोणतं याचं रहस्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखादा हेतू ठेवून जर आपण कोणतंही कर्म केलं, आपण बऱ्याच वेळा बघतो की एखाद्या शैक्षणिक संस्थेचं नाव काय बांधकाम चालू असतं, त्यांना देणगीची गरज असते. मग ते सांगतात की तुम्हाला जे काही शक्य आहे ते द्या. मग ज्यांची काय आपण म्हणू आर्थिक हे चांगली आहे ते म्हणतात काय आम्ही सगळ्या शाळेचा खर्च देतो किंवा आम्ही अमुक 5 वर्गांचा 10 वर्गांचा खर्च देतो. हां, आता देणगी दिली आहे तर याच्या मागे जी कामना असते की त्या वर्गाच्या बाहेर तो फलक लावला पाहिजे, दगडी पाटी लावली पाहिजे की माझं नाव यांनी हा वर्ग बांधण्याकरता एवढे लक्ष रुपये दिले. किंवा तुम्ही अगदी शहरांमध्ये सुद्धा काही ठिकाणी असेल किंवा आपण सगळेजण आत्ता इथे जमलो ते वेगवेगळ्या गावांमधनं असतील, तर थोड्या ग्रामीण भागात गेलो आपण तर मंदिर जे असतं ना, या मंदिरामध्ये दिलेले पंखे जे आहेत, पंखे सोडा, अगदी ट्यूबलाईट 100 रुपयाची वस्तू आहे, त्या पंखे आणि ट्यूबलाईटवरती सुद्धा अमुक यांनी हा पंखा किंवा ही ट्यूब काय 1900 काहीतरी साली दिली असं लिहिलं असतं. म्हणजे आपण किती त्या गोष्टीला चिकटलेलो असतो एखादी गोष्ट देताना सुद्धा. दिलीप राजाची एक कथा आहे, त्यानं 100 यज्ञ केले. आता दिलीप हे नाव म्हणजे अनेक ठिकाणी आलेले आहे बरं का. तर त्याच्यामुळे हा कोणता दिलीप म्हणजे आपण प्रभू रामचंद्रांचा जर आधीच्या पिढ्या बघितल्या तर त्याच्यातही आहे दिलीप राजा किंवा त्याच्या आधी 2-3 पिढ्यासुद्धा चुलत याच्या घराण्यांमध्ये दिलीप असं नाव आहे. तर त्याच्यामुळे थोडासा हा नेमका कोण असं सांगता येणार नाही. हे मी एवढ्याकरता स्पष्ट करतोय की अनेकांना दिलीप राजांच्या वेगवेगळ्या कथा माहिती असतात, तर हाच का तो राजा अशी पण एक शक्यता मनामध्ये येते. तर हा नेमका कोणता दिलीप आहे, दिलीप हे नाव जसं
एक नाव अनेक ठिकाणी कॉमन असतं किंवा अनेक जणांचं असतं, त्यासारखंच आहे. यानं काय केलं तर 100 यज्ञ केले. आपल्याला माहिती आहे यज्ञाचं फल साठत 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 जातं आणि 100 यज्ञ पूर्ण झाले की तो स्वर्गामध्ये जातो आणि तो काय पुढच्या कल्पाचा किंवा त्याला इंद्रपद असं जे काही आहे आपण अनेक कथांमधून वाचतो. तर आता याला माहिती होतं की हे 100 यज्ञांचं जे काही फल आहे ते सगळं प्राप्त होत 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 आपण इंद्रपदावरती बसणार. पण इंद्र मोठा चतुर आहे, तो जो आत्ता त्या ठिकाणी बसला आहे. तर त्यानं काय केलं, त्यानं हा स्वर्गामध्ये गेल्यानंतर याला विचारलं की बाबा रे तू कसं काय स्वर्गामध्ये आलास. तर तो म्हणाला कसं काय आला म्हणजे मी 100 यज्ञ केले आणि त्या प्रत्येक यज्ञाचं पुण्य साठत 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 गेलं आणि ते साठलेलं पुण्य सगळं गोळा झालं आणि मी स्वर्गामध्ये आलो. हे सगळं त्यानं आपल्या वाणीनं सांगितलं. आणि इथे त्यानं जे काही यज्ञामधून जे काही पुण्य गोळा केलं होतं त्या पुण्यापासून तो च्युत झाला, म्हणजे पुन्हा तो या इहलोकाला आला. ही कथा काय सांगते आम्हाला, तर आम्ही स्वतःच्या वाणीनं जे काही दानधर्म यज्ञकर्म पुण्यकर्म केलेलं आहे, तर हे जेव्हा सांगतो तेव्हा त्याचा कोणताही काय म्हणतात त्या पुण्याला काही अर्थ राहत नाही किंवा त्या दानधर्माला काही अर्थ राहत नाही. मी अनेक जण असे पाहतो किंवा अनेक जण असे असतात बरं का, की एखादा उत्सव चाललाय तर 100 रुपयाची पावती करतात आणि मी 100 रुपयाची पावती केली हे 1000 लोकांना सांगतात. म्हणजे बघा आता काय त्यानं काय दिलंय आणि काय त्याची जाहिरात काय केलेली आहे, मला सांगायचा फरक आहे. किंवा अनेक जण असे असतात ना की सांगतात बरं का, आम्ही ना ते अमुक अमुक कार्यक्रमाला ऐकायला गेलो होतो, मी 51 रुपये दिले. आता तुम्ही 51 रुपये दिले किंवा नाही दिले यानं काही त्या कीर्तनकाराचं किंवा प्रवचनकाराचं काही थांबणार असतं अशातला भाग नाही. आपण ते का देतो एखाद्याला याच्या मागची भावना समजावून घेतली पाहिजे. ओघा ताळाविषयी म्हणून सांगतो, हा इथल्या निरूपणाचा विषय नाही. पण जेव्हा रामकथेची सुरुवात होते वाल्मिकी रामायणामध्ये किंवा आपण तो सगळ्यांनी प्रसंग श्रवण केला असेल, वाल्मिकींनी कुश आणि लवाला ते सगळं शिकवलं आणि सांगितलं आता तुम्ही अयोध्येतल्या मार्गावरून फिरा आणि यातले काही काही श्लोक म्हणायचे, काही काही सर्ग एकेका ठिकाणी थांबायचं आणि म्हणायचे. आणि ते म्हणत 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 फिरतायत सगळीकडे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या त्या महालावरून ते चालले होते तेव्हा रामचंद्रांनी त्यातले काही श्लोक ऐकले आणि काय त्यांचे 2-5 श्लोक झाले आणि ते पुढे गेले, पुढच्या मार्गावरती गेले. तर रामचंद्रांनी त्यांना काही दिसलं नाही की ती कोण आहे काय, कारण त्या वाद्याचा आवाज येत होता, काही जण म्हणताय एवढं कळलं, काही कानावरती आले शब्द. तेव्हा रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा 4-5 अशा सोन्याच्या मोहरांनी भरलेली ताटं तयार कर. ते किती लोक आहेत माहिती नाही, पण एक 4-5 सोन्याच्या मोहरा भरून असे ढीग आहेत बरं का, ताटं कर, त्याच्यावर वस्त्र झाक आणि आत्ता जे कोण म्हणत गेले ना तर त्या सगळ्यांना तू ते देऊन ये. तर लक्ष्मणाने विचारलं का, म्हणजे काय कारण, कशा करता देऊन यायचं. तर रामचंद्र प्रभू म्हणतात की लक्ष्मणा, धर्म असा सांगतो की कोणाचंही म्हणजे श्रवण फुकट करू नये असं सांगितलंय, कोणाचंही फुकट ऐकू नये. तेव्हा मी काय जे त्यांचं 4-5 श्लोक ऐकलेत ना त्याच्या बदल्यात तू त्यांना हे सगळं दे. आणि मग लक्ष्मण घेऊन गेला. कथाभाग पुढचा सगळा मोठा आहे. पण लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र जेव्हा
असं आपल्याला सांगतात की या पद्धतीनं दानधर्म म्हणजे आपण जे करतोय त्याची वाच्यता कुठे करू नये, हा या सगळ्यातला मुद्दा आहे. म्हणजे केवळ दानधर्म करणं हे स्वकर्म आहे, तर अशा पद्धतीचं स्वकर्म करून चालणार नाही. तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर गीतेमध्ये सांगितलंय कर्मणि एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. गीतेमध्ये फलेच्छा जो धारण करतो, फळाची अपेक्षा जो धारण करतो त्याला कृपण असं म्हटलेलं आहे. कृपण हा फल हेतवः असा शब्द आहे. पण मग आपण सुद्धा अशा पद्धतीनं वर्तन करत असतो. म्हणजे आपण काही सगळ्याच गोष्टीत फलाची अपेक्षा धरत नाही. काही लोक उपयोगी असं म्हणू, म्हणजे काही जण आत्ता हा उन्हाळ्याचा आहे बघा, काय घराबाहेर मोठा किंवा काय त्यांची व्यवसायाची जागा असेल तर पाण्याचा रांजण लावतील आणि काय सकाळी तो नित्यनियमानं भरतील. तर यातनं काय अपेक्षित आहे त्यांना, म्हणजे या पाणपोळ्या आपण ज्या बघतो आत्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, किंवा गच्चीवरती पक्ष्यांकरता पाणी ठेवतील, तर ही एका अर्थाने लोकसेवा आहे. आणि त्याच्यातनं काही हवंय का, तर ते पण नाही आहे. म्हणजे ती सगळी जी कर्म आहेत जी लोकहिताकरता केली जातात आणि फलाची अपेक्षा न ठेवता केली जातात, ती या निष्काम कर्मामध्ये येतात. 10 मिनिटांनी पुन्हा याच लिंकला जॉईन व्हा. ही जी सगळी कर्म आहेत ही या निष्काम कर्मामध्ये येतात. पण मग जरी आपण काही निष्काम कर्म केली तरी त्यात सुद्धा काही दोष आढळतात. याचं कारण आहे की आपण एखादं कर्म केलं तर त्या कर्मामधला जो दोष आहे, हा दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे, तर त्या कर्माचं जे फल आहे त्या फलाच्या अपेक्षेनं खरं तर आपण ते काम केलेलं नाही आहे. पण आपण एखादं कर्म केलं की म्हणजे आपण ॲक्शन आणि रिॲक्शन कसं म्हणतो, तर त्या पद्धतीनं येते. म्हणजे कोणत्याही गोष्टीला त्याच्या विरोधी गोष्ट आहेच आहे. एखादी गोष्ट तुम्ही केली की त्याच्या विरोधातली एखादी गोष्ट, म्हणजे चांगली कृती केली तर एखादी अशी कृती असते की ती त्याच्या विरोधात आपण केलेली असते. कदाचित ते आपल्या मनामध्ये नसतं, पण आपण चुकून ती करतो. याचं कारण काय आहे, तर याचं कारण आहे आपला जो अहंकार आहे त्या कर्मामागचा, हे कारण आहे. म्हणजे बघा, मी आत्ताची 2-3 उदाहरणं दिली की तो माठ किंवा रांजण मी आणलाय, मी ठेवलाय, मी रोज पाणी भरतो त्याच्यामध्ये. तर हे जे सगळं आहे ना, तर हे काम कसं आहे हे, किंवा त्याच्यामागचा हेतू काय आहे, तर हेतू हा अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. पण त्याच्या मागे जे सुप्त आहे आपलं, म्हणजे जो सुप्त अहंकार आहे, तो चांगलं कर्म करून सुद्धा त्याचे काही दोष, म्हणजे ज्याला सदोष कर्म म्हणतात, अशा पद्धतीनं त्याची गुंफण केली जाते.
ही सगळी गुंफण आपल्या नकळत होते बरं का. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी फार चांगल्या पद्धतीनं किंवा चांगली चांगली कर्म करतोय की, म्हणजे एवढी रोज फुलं आणतो आणि देवाला वाहतो. पण ती फुलं कुठनं आणलेली असतात आपण? म्हणजे दुसऱ्याच्या घरात लावलेलं झाड जे आहे त्या झाडाला आपली छत्री किंवा काठी अडकवायची, ते काय ती फांदी खाली ओढायची, त्याचं फूल तोडायचं आणि ते येऊन जर आपण देवाला वाहणार असू तर फूल देवाला वाहिलं. लक्षात घ्या, ही कृती कशी आहे? तर ही चांगलंच आहे ना, शुभ आहे, छान छान दिसणार आहे दृश्य त्याचं जे आहे आपल्या देवघराचं, तर ते निश्चितच वाढणार आहे. पण त्याच्या आधीचं जे कर्म आहे आपलं ते योग्य कर्म आहे का? बरं, ते जाणून बुजून केलंय किंवा नकळत केलंय, हाही एक गोष्ट आहे. आपल्या नकळत जरी आपण अशा पद्धतीनं काही केलं तरी सुद्धा ते एका अर्थानं म्हणजे समोर दृश्य स्वरूपामध्ये जरी त्याचं फल चांगलं दिसत असलं तरी सुद्धा एका अर्थानं ते त्याचं मिळणारं फळ किंवा त्याचं जे संचितात जमा होणारं आहे तर ते अशुभ फल आहे. मग कर्म करताना आपली बुद्धी कशी व्हायला पाहिजे? तर ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. योग कर्मसु कौशलम, योगयुक्त होऊन आपली कर्म भगवंतांना अर्पण करायची. म्हणजे चित्तशुद्धी हळूहळू होते आणि मग त्या शुद्ध चित्ताने आपली कर्म भगवंतांना अर्पण करणं, असं जर आपण केलं तर नियंतं कुरु कर्मत्वम. म्हणजे काय? तर शास्त्रविधीप्रमाणे केले जाणारे कर्म ते विहित कर्म आणि शास्त्राच्या बाहेरचं जे कर्म आहे, शास्त्रात जे सांगितलेलं नाही, शास्त्रबाह्य, ते विकर्म किंवा जे निषिद्ध कर्म आहे. पण या कर्मबंधनातून मुक्त करणाऱ्या कार्याला त्याची फलनिष्पत्ती होत नाही. म्हणून ते अकर्म किंवा नैष्कर्म्य, याचा अर्थ मनुष्य कोणत्याही कार्याला त्यानं जर आरंभच केला नाही तर नैष्कर्म्य होतं का? आता कशात अडकायचं नाही किंवा फलं नको आम्हाला म्हणून कर्माचा आरंभच केला नाही. म्हणजे लक्षात घ्या, आम्ही काही करणार नाही, नुसतं बसून राहणार, असं जरी म्हणलात तुम्ही तरी बसून राहणं हे सुद्धा कर्मच आहे. म्हणजे असं होऊ शकणार नाही की आम्ही कोणतंही कर्म केलं नाही म्हणजे आम्ही नैष्कर्म्यावस्था प्राप्त केली, असं नाही. त्यांनी कर्मसन्यास केला असंही होत नाही. मग याला काय म्हणतात? तर याला मिथ्याचार असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की दाखवायला एक आहे, मिथ्या म्हणजे खोटं, दाखवायला एक आहे आणि आम्ही वागतो प्रत्यक्षामध्ये वेगळं. आमचं कर्म एक आहे आणि ते टाळण्याकरता आम्ही दुसऱ्या पद्धतीचं काहीतरी समोर आणतो आमच्याच. तर ही जी स्थिती आहे त्याला अकर्म म्हणत नाहीत, त्याला मिथ्याचार असा शब्द आहे. मात्र कर्मामध्ये जो अकर्मपणे ते कर्म करतोय, म्हणजे कर्म करत असताना ते कर्म मी करत नाही, हा
भाव ज्याच्यामध्ये आहे आणि अकर्मामध्ये जो कर्म पाहतो तो खरा बुद्धिमान असं गीतेनं म्हटलेलं आहे. तोच खरा योगी. योगी याचा अर्थ योग्य रीतीनं जो काम करणार आहे. म्हणजे कर्म करत असताना हे कर्म मी करतोय हा अहंभाव ज्याच्या मनामध्ये नाही, याचाच एका अर्थानं अकर्म म्हणजे ते कर्म करत असताना किंवा ते कर्म करण्यापूर्वी किंवा ते कर्म केल्यानंतर ज्याच्या आंतरिक मौन आहे, अंतःकरणामध्ये ज्यानं मौन धारण केलेलं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये कर्माच्या फलाचे कोणतेही तरंग उठत नाहीत. म्हणजेच कर्ता शून्य भाव आणि फलाशा शून्य कर्म हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्याला अकर्म अशी संज्ञा आहे. असं कर्म करत असताना तो जो काय मनुष्य आहे, देह आहे, हा कितीही वर्ष जगला आणि त्यानं या पद्धतीनं कर्म केलं तर भगवंत म्हणतात न कर्म लिप्यते नराहा. त्या कर्माचा कोणताही लेप त्याला होत नाही. हा या दुसऱ्या मंत्राचा अर्थ आहे. पहिला मंत्र आपण पाहिला की त्याच्यामध्ये